नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं कृषी मंत्री या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण ब्रीडिंग मेथड पाहणार आहोत। यामध्ये बल्क आणि एसएसडी ब्रीडिंग मेथड पाहणार आहोत। तर बल्क आणि एसएसडी ब्रीडिंगमध्ये हायब्रिडायझेशन केलं जातं, म्हणून इथे आपण टायटल दिलेलं आहे मेथड्स इन्व्हॉल्विंग हायब्रिडायझेशन। इतरही अशा ब्रीडिंग मेथड आहेत ज्यामध्ये हायब्रिडायझेशन केलं जातं, त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत। तर त्यापैकी आपण आज लेक्चर 9 म्हणजे बल्क आणि एसएसडी ब्रीडिंग मेथड पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पाहूया बल्क ब्रीडिंग मेथड। बल्क ब्रीडिंग मेथड जे आहे हे सर्वप्रथम नेल्सन एहेले या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा यूज केलेली आहे। 1908 मध्ये त्यांनी यूज करून पाहिली आणि तेव्हापासून हे बल्क ब्रीडिंग मेथड अस्तित्वात आली। तर बल्क ब्रीडिंग मेथडची डेफिनेशन पाहूया आपण। In this method, F2 and subsequent generations, म्हणजे F2 ते F5 are grown in bulk and usually without artificial selection। तर याचा मराठीत असा अर्थ होतो की या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये F2 पासून आणि तिथून पुढे जवळपास F5 ते F6 जनरेशनपर्यंत हे सर्व जे सीड आहे हे बल्क केलं जातं, म्हणजे मिसळून घेतलं जातं आणि नंतर पुढच्या जनरेशनसाठी ते पेरण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी कलेक्शन केलं जातं। आणि अशा प्रकारे फक्त बल्किंग आणि मिक्सिंग करून व्हरायटी बनवली जाते। त्यानंतर या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन जे म्हणतो हे 6व्या जनरेशनच्या पुढून केलं जातं, म्हणजे कसल्याही प्रकारचं आर्टिफिशियल सिलेक्शन F6 किंवा F6 जनरेशनच्या अगोदरपर्यंत केलं जात नाही। म्हणजे जेवढे काही बिया भेटतील क्रॉसिंग करून ते F6 जनरेशनपर्यंत कंटिन्युअसली सगळेचे सगळे सीड घेणे, बल्क करून घेणे, मिक्स करून घेणे आणि ते पुढच्या जनरेशनमध्ये लागवड करणे, परत ते सीड घेणे, परत लागवड करणे। म्हणजे कसल्याही प्रकारचं त्यामध्ये आर्टिफिशियल सिलेक्शन करणे नाही, कसल्याच प्रकार रोगासाठी नाही, ना कुठल्याही किड्यांसाठी नाही, ना कुठल्या इतर कुठल्याही कॅरेक्टरसाठी त्याच्यामध्ये सिलेक्शन करणे नाही। सर्वचे सर्व सीड घेणे, बल्क करणे आणि लागवड करणे। त्याच्यानंतर मग IPSला जातो, म्हणजे 6व्या जनरेशन नंतरच मग इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन केलं जातं, म्हणजे आर्टिफिशियल सिलेक्शन केलं जातं। आणि शेवटी या व्हरायटीचा एंड प्रॉडक्ट म्हणजे एक प्युअर लाईन तयार होते। जवळपास 14 ते 15 वर्षानंतर त्याचा एंड प्रॉडक्ट मिळेल, त्याच्यापासून प्युअर लाईन व्हरायटी मिळेल। अशा प्रकारे याचे काही ठळक मुद्दे होते सुरुवातीचे आपण जे पाहिले। आता आपण याच्यामध्ये जनरल प्रोसिजर पाहणार आहोत। तर जनरल प्रोसिजर जी आहे बल्क ब्रीडिंग मेथडची, यामध्ये डायरेक्ट मी तुम्हाला मराठीत सांगतो, इथे इंग्लिशमध्ये मुद्दे दिलेले आहेत। तर पहिल्या वर्षी 2 वेगवेगळे पॅरेंट्स ज्याचे कॅरेक्टर डिझायरेबल आहेत, हे कॅरेक्टर त्या बेसिसवरून 2 चांगले प्लांट घेतले जाते आणि त्याचे क्रॉसिंग केले जाते। एकमेकांमध्ये क्रॉसिंग केल्यानंतर त्याच्यापासून जी प्रोजिनी मिळते म्हणजे F1 ते स्पेस प्लांटिंग केली जाते त्याची थोड्या थोड्या अंतरावरती, आणि त्याच्यावरती अजून जे बिया मिळतील सेल्फिंग केल्यानंतर त्या बिया बल्कमध्ये हार्वेस्ट करतात आणि त्या हार्वेस्ट केलेल्या बिया 3ऱ्या वर्षी परत प्लांटिंग करून घेतात। आणि याची प्लांटिंग जी आहे कमर्शियल सीड रेटने, म्हणजे जसं धान्य उत्पादन करण्यासाठी जसं पेरलं जातं तसं पेरून टाकले जाते आणि त्याच्यापासून जे बिया मिळतात त्या परत बल्क केल्या जातात, म्हणजे मिसळल्या जातात। आणि अशाच प्रकारे 6व्या जनरेशनपर्यंत ते कमर्शियल रेटने सीड लागवड करणे आणि त्याचं सीड हार्वेस्ट करणे आणि बल्क करणे, अशा प्रकारे 6व्या जनरेशनपर्यंत केलं जातं, म्हणजे जवळपास 7व्या वर्षापर्यंत। आणि नंतर 7व्या वर्षानंतर 8व्या वर्षी ते जे काही F7 सीड त्यांना भेटलेलं आहे ब्रीडरला, ते स्पेस प्लांटेड करतात। मग या स्पेस प्लांटेड म्हणजे काय, थोड्या अंतरावरती। हे स्पेस प्लांटिंग का केलं जातं, कारण व्यवस्थित ऑब्झर्वेशन घेता यावं, इव्हॅल्युएशन व्यवस्थित करता यावं, ब्रीडरला फिरायला जागा राहावी, हवा मोकळी राहावी, म्हणून हे स्पेस प्लांटिंग करतात। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सिलेक्शन जसं ब्रीडरला पाहिजे, जे कॅरेक्टर त्याला इम्प्रूव्ह करायचे असतात, उदाहरणार्थ डिसीज रेजिस्टन्स असेल, इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल किंवा इतर क्वालिटी कॅरेक्टर असतील, तर त्या कॅरेक्टरसाठी तो ब्रीडर 7व्या जनरेशन नंतर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सिलेक्शन करतात। मग त्या अगोदर काय केलं जातं, फक्त आणि फक्त नॅचरल सिलेक्शन, म्हणजे F2 ते F5 जनरेशनपर्यंत नॅचरल सिलेक्शन केलं जातं, म्हणजे निसर्गाद्वारे याच्यामध्ये निवड होते। मग निसर्गाद्वारे जी निवड होते तो कॅरेक्टर मात्र बेस्ट सुपेरियर असतो, कारण ते निसर्गाने सिलेक्ट केलेला आहे, निसर्गाने फेवरेबल कॅरेक्टर्स निवडलेले आहे
आणि हे कॅरेक्टर कधीही चिरकाल टिकणारे असतात आणि कधीही हे कॅरेक्टर इव्हॉल्युशनरी असतात, म्हणजे उत्क्रांत किंवा थोडक्यात सर्गाने जे काही निवडलेले कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर हमखास चांगलेच असतात. म्हणून बल्क ब्रीडिंगमध्ये नॅचरल सिलेक्शन प्रिफर करतात. आर्टिफिशियल सिलेक्शन हे F6 जनरेशन नंतर केलं जातं आणि ते सुद्धा लिमिटेड असतं. या म्हणजे 8व्या वर्षी 7व्या जनरेशनमध्ये सुपिरियर प्लांट्स निवडले जातात ब्रीडरच्या मदतीने. आणि ब्रीडर काय करतो, त्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर जे असतील किंवा इन्सेक्ट रेजिस्टन्स जे कॅरेक्टर असतील जे निसर्गाने निवडलेले आहेत तेच फक्त वेगळे करतो, म्हणजे सुपिरियर प्लांट सिलेक्ट करतो आणि जे काही नको असलेले प्लांट्स आहेत ते डिस्कार्ड करून टाकतो, म्हणजे तिथे रिमूव्ह करतो त्या पॉप्युलेशनमधून. आणि काही प्लांट्स त्यांनी निवडलेले आहेत ते जे सेपरेट त्यांनी हार्वेस्टिंग करतो तो आणि पुढच्या जनरेशनला सीड सोईंग करण्यासाठी ठेवून देतो. मग 9व्या वर्षी म्हणजे 8व्या जनरेशनला इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजिनीस ग्रोन करतो. जे काही सेपरेट हार्वेस्टिंग केलेले आहे त्या झाडाचे सर्वचे सर्व बिया तो F8ला वेगवेगळी त्याची लाईन सोईंग करतो. म्हणजे समजा त्याने 100 जर का समजा इंडिव्हिज्युअल प्लांट्स निवडले असतील त्याचे सीड तो त्या झाडाचे जेवढे सीड भेटले ते F8 जनरेशनला त्याची वेगळी लाईन करतो. अशी 100 लाईन तो इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनी ग्रो करतो. त्याच्यानंतर त्याच्यातले जे काही इन्फिरियर प्लांट्स आहेत ते इन्फिरियर म्हणजे नको असलेले प्लांट्स, सुपिरियर नसलेले प्लांट्स तो रिमूव्ह करून टाकतो आणि फक्त सुपिरियर प्लांट्स तो घेतो. आता 100 पैकी त्याला किमान 10 प्रोजेनी चांगले भेटले असतील, आहे की नाही. मग त्या प्रोजेनी 10व्या वर्षी F9 जनरेशनला त्याची PYT ट्रायलला पाठवतो, म्हणजे स्टेशन ट्रायलला. तिथे 2 ते 3 स्टँडर्ड चेकसोबत त्याचं कम्पॅरिझन करून पाहतो. स्टँडर्ड चेक म्हणजे काय, त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये जे पॉप्युलर व्हरायटी आहेत किंवा फेमस व्हरायटी आहेत, ज्या हाय यील्डिंग व्हरायटी आहेत किंवा हाय परफॉर्मिंग व्हरायटी आहेत त्या व्हरायटी स्टँडर्ड चेक म्हणून तो तिथे तुलना करण्यासाठी वापरतो. मग आता हे 10 त्याच्याकडे लाईन्स त्यांनी निवडलेल्या आहेत सुपिरियर लाईन्स या बल्कमधून, त्या लाईन्स लावून टाकतो आणि त्याच्या शेजारी किंवा चहूबाजूने चेक व्हरायटी लावतो तुलना करण्यासाठी. मग जेव्हा ब्रीडरला ह्या चेकपेक्षाही त्यांनी निवडलेल्या व्हरायट्या याचा परफॉर्मन्स चांगला असं वाटतो तेवढेच जिनोटाईप तो पुढे मल्टीलोकेशन ट्रायलसाठी पाठवतो. म्हणजे मल्टीलोकेशन ट्रायलसाठी किमान 2 ते 3 वर्ष द्यावं लागतात. मल्टीलोकेशन ट्रायल म्हणजे जेवढे काही ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा इंडियामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत आणि भारतामध्ये जवळपास भारतभरामध्ये पूर्ण 15 आहेत. तर महाराष्ट्राचे वेगळे आणि भारताचे वेगळे झोन आहेत. जर का समजा व्हरायटी महाराष्ट्रामध्ये जर रिलीज करायची असेल ब्रीडरला, तर ब्रीडर काय करेल, त्याच्याकडे जे काही सॅम्पल्स त्यांनी निवडलेले आहेत व्हरायटीचे 10 असतील किंवा 5 ते 10 पर्यंत असतील, हे सॅम्पल तो महाराष्ट्रातल्या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सला पाठवतो टेस्टिंगसाठी. आणि तिथे जर का समजा चांगला परफॉर्मन्स त्या व्हरायटीचा असेल, ज्या झोनमध्ये असेल त्या झोनमध्ये त्या व्हरायटी रिलीज करण्यासाठी SVRC रिकमेंड करते महाराष्ट्र सरकारला. मग महाराष्ट्र सरकार ती व्हरायटी जर का समजा त्या भागामध्ये त्याचा उत्पादन चांगला असेल, परफॉर्मन्स चांगला असेल त्या कॅरेक्टरबद्दल जो ब्रीडरनी नमूद केलेला आहे, तर तिथे तेव्हा महाराष्ट्र सरकार त्या व्हरायटीचं रिलीज करण्यासाठी नोटिफिकेशन देते SVRCच्या रिकमेंडेशननुसार. आणि ती व्हरायटी नंतर ब्रीडरला सांगितले जाते की तुमची अमुक व्हरायटी ही चांगली आहे आणि त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. मग 14व्या वर्षी त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि मल्टिप्लिकेशन करून फार्मर्सला ते सीड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तिथे मग व्हरायटी रिलीज होते. अशा पद्धतीने जनरल प्रोसिजर आहे बल्क ब्रीडिंग मेथडची, तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पाहू याचे काही बेसिक फीचर्स बल्क ब्रीडिंग मेथडचे. तर ही बल्क ब्रीडिंग मेथड राबवत असताना याच्यासाठी बेस पॉप्युलेशन कोणतं निवडलं जातं, तर बेस पॉप्युलेशन एक ॲग्रोनॉमिकली डिझायरेबल व्हरायटी असतात. 2 पॅरेंट याच्यामध्ये निवडलं जातात आणि ते एकमेकांमध्ये क्रॉसिंग करतात म्हणजे हॅबिडायशन. आणि त्याच्यानंतर मग
याचे जे सिग्रिगेटिंग मटेरियल्स आहेत म्हणजे F1च्या नंतरचे जनरेशन ते मटेरियलचं फक्त हँडलिंग करतात. सिम्पली अशा पद्धतीने या ब्रीडिंग मेथडचं वापर करून व्हरायटी निर्माण करतात. आणि याचा वापर जे आहे बल्क ब्रीडिंग मेथडचा फक्त आणि फक्त सेल्फ प्रोपगेटेड क्रॉपमध्येच करता येतो. क्रॉस प्रोपगेटेड क्रॉपमध्ये याचा वापर करता येत नाही आणि केला जात नाही. या व्हरायटीचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे या बल्क ब्रीडिंग मेथडच्या मदतीने जे व्हरायटी निर्माण करतात याचा जेनोटाईप आणि फिनोटाईप हा होमोझायगस आणि होमोजिनस असते. म्हणजे याच्यापासून जी व्हरायटी निर्माण होणार आहे ती प्युअर लाईन्स असते आणि प्युअर लाईन्सचा जेनोटाईप जो आहे तो होमोझायगस आणि होमोजिनस. होमोझायगस म्हणजे त्याच्यापासून जी व्हरायटी बनणार आहे ती पूर्णपणे होमोझायगस म्हणजे जेनेटिकली सिमिलर अलिल्स यामध्ये असतात. आणि होमोजिनस म्हणजे जेव्हा ही व्हरायटी फील्डमध्ये लागवड करतो तेव्हा त्या व्हरायटीचे सर्व प्लांट्स हे युनिफॉर्म असतात. त्याचे सर्व कॅरेक्टर्स म्हणजे होमोजिनस असते म्हणजे दिसायला एकसारखे. आणि अडॅप्टेशनचा प्रकार म्हणजे या बल्क ब्रीडिंग मेथडपासून जी व्हरायटी निर्माण करतात त्या व्हरायट्या जनरली बेस्ट फिट असतात त्या एन्व्हायरमेंटला आणि वायडर अडॅप्टेबल असतात. कारण नॅचरल सिलेक्शनचा प्रिन्सिपल यामध्ये याचा वापर केला जातो. म्हणून याच्यापासून ज्या काही व्हरायट्या डेव्हलप केल्या जातात त्या व्हरायट्या वायडर अडॅप्टेबल असतात आणि बेस्ट फिट असतात. याचं ॲप्लिकेशन जे आहे हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये जनरली यूज केले जाते. आपण या अगोदर चर्चा केली. आणि बल्क ब्रीडिंग मेथड जनरली पॉलिजेनिक ट्रेट्स इम्प्रूव्ह करण्यासाठीच वापर करतात. तर पॉलिजेनिक ट्रेट्स म्हणजे काय? पॉलिजेनिक ट्रेट्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ट्रेट्स. म्हणजे हे ट्रेट्स हे मायनर जीनने मायनर पण अधिक जीनने गव्हर्न केले जाते किंवा मायनर आणि एकापेक्षा जास्त जीनने हे ट्रेट कंट्रोल केले जाते. अशा प्रकारचे ट्रेट्स इम्प्रूव्ह करण्यासाठी बल्क ब्रीडिंग मेथड वापरली जाते. आणि या बल्क ब्रीडिंग मेथडचा वापर करून होमोझायगस लाईन डेव्हलप करता येतात, निर्माण करता येतात म्हणजे प्युअर लाईन सारख्या लाईन. आणि या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये नॅचरल सिलेक्शनचाच वापर करतात. येथे कसल्याही प्रकारचं आर्टिफिशियल सिलेक्शन केलं जात नाही. आणि याच्यामध्ये लॉंग टर्म बल्किंग करतात. आणि या लॉंग टर्म बल्किंगमुळे इव्हॉल्युशन होऊ शकतं आणि इव्हॉल्युशन होतं म्हणूनच या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडला इव्हॉल्युशनरी मेथड ऑफ ब्रीडिंग म्हणतात. आणि नंतरचा जो ॲप्लिकेशन आहे या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये नॅचरल सिलेक्शन घडून येण्यासाठी एक वेटिंग पिरियड द्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात तशा प्रकारचं वातावरण निर्माण होण्यासाठी वेदर किंवा इन्व्हायरमेंट तिथं तयार होण्यासाठी इन्व्हायरमेंटल सिलेक्शन होण्यासाठी तिथे थोडक्यात वाट पाहावी लागते. म्हणून जास्त दिवस बल्किंग करावी लागते. त्यानंतरचे फीचर्स म्हणजे मेरिट्स अँड डिमेरिट्स. हे खूप सोपी मेथड आहे. यामध्ये फक्त काय केलं जातं बल्किंग केली जाते. कन्व्हिनियंट आहे, ब्रीडर इझिली तो करू शकतो आणि कमी खर्चिक आहे, इनएक्सपेन्सिव्ह मेथड आहे. त्यानंतर यामध्ये अनडिझायरेबल टाईप्स जे आहेत हे ॲटोमॅटिकली नॅचरल सिलेक्शनमुळे मरून जातात. फक्त आणि फक्त जे बेस्ट फिट जिनोटाईप आहेत तेच फक्त नॅचरल सिलेक्शनने जगतात आणि तेवढेच जिनोटाईप तिथे शिल्लक राहिल्यामुळे तिथे कसल्याही प्रकारचं आर्टिफिशियल सिलेक्शन करायची गरज नाही. आणि याच्यापासून जे निर्माण होणारे जिनोटाईप आहेत किंवा व्हरायटी आहेत ह्या व्हरायट्या बेस्ट फिट असतात कारण ते नॅचरल सिलेक्शनने निसर्गाने निवडले असतात. आणि याच्यामध्ये ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट्स निर्माण होण्याचे चान्सेस हे पेडिग्री मेथडपेक्षाही जास्त असतात. कारण लॉंग टर्म बल्क पिरियड याच्यामध्ये असतो. जवळपास 6 जनरेशनपर्यंत इथं बल्किंग करतात. काही पिकांमध्ये तर 15, 20, 30 वर्ष तरी किमान बल्किंग करावी लागते जेणेकरून तिथं चांगला जेनोटाईप निर्माण होईल. तर ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट्स म्हणजे काय की जे पॅरेंट्स आपण निवडलेले आहे हॅबिटेशन करण्यासाठी सुरुवातीच्या स्टेजला फर्स्ट इयरला आणि त्याच्यानंतर F1, F2 हे सेग्रिगेटिंग जनरेशन. तर ह्या सर्व जनरेशन
पेक्षाही एखादा असा जिनोटाइप मिळतो जो या सर्वांपेक्षा चांगला परफॉर्मन्स तिथे देतो, म्हणजे ट्रान्सग्रेसिव्ह सिग्रिगंट्स. कारण याच्यामध्ये हॅबिटेशनमुळे, कंटिन्युअसली बल्किंगमुळे एक डिझायरेबल अलिल्सचा कॉम्बिनेशन याच्यामध्ये होऊ शकतो, ज्याच्यामुळे याच्यामध्ये ट्रान्सग्रेसिव्ह सिग्रिगंट्स मिळतात. म्हणून बल्क ब्रीडिंग मेथड याच्यामध्ये ट्रान्सग्रेसिव्ह सिग्रिगंट्स मिळण्याचे चान्सेस पेडिग्री मेथडपेक्षाही जास्त असते. त्यानंतर खूप कमी लक्ष या ब्रीडिंग मेथडमध्ये द्यावे लागते ब्रीडरला. त्यानंतर कमी काम असतो. जे काही सेग्रिगेटिंग मटेरियल्स आहेत याचं हँडलिंग करत असताना अशा प्रकारचे टेन्शन असेल किंवा काम असेल हे खूप कमी असतं बाकीच्या ब्रीडिंग मेथडच्या तुलनेमध्ये. त्यानंतर लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन्स या ब्रीडिंग मेथडमध्ये ग्रो करता येते. काही कॉम्पिटिटिव्ह ॲबिलिटी असतात काही जिनोटाइपची, तर ती ॲबिलिटी या ब्रीडिंग मेथडमध्ये स्टडी करता येते. आणि या प्रकारचे ब्रीडिंग मेथड हे स्मॉल ग्रेन क्रॉपमध्ये पर्टिक्युलरली यूज करतात. आणि यापासून होमोझायगस लाईन आणि प्युअर लाईन आपल्याला तयार करता येते. आता आपण पाहू डिमेरिट्स. तर या ब्रीडिंग मेथडला कंप्लीट होण्यासाठी भरपूर वेळ लागतो, मच लॉंगर टाईम टेकन दॅन पेडिग्री मेथड. त्यानंतर या ब्रीडिंग मेथडमध्ये जेव्हा एखादा शॉर्ट टर्म बल्क करतो आपण, म्हणजे कमी कालावधीचा बल्क जेव्हा करतो, म्हणजे इथे आपण 5-6 जनरेशनपर्यंत सांगितलं होतं डेफिनेशनमध्ये, परंतु 2 ते 3 जनरेशनचं जर बल्क केलं तर या प्रकारच्या बल्कमध्ये नॅचरल सिलेक्शनमुळे काहीच इफेक्ट होत नाही. कारण नॅचरल सिलेक्शन करण्यासाठी किमान 5-6 तरी जनरेशन्स आपल्याला द्यावे लागतात, जेणेकरून चांगला जिनोटाइप तिथे बेस्ट फिट जिनोटाइप मिळेल. म्हणून या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये जर का समजा शॉर्ट टर्म बल्क केलं तर नॅचरल सिलेक्शनचा कसलाही प्रकारचा याच्यावरती इफेक्ट होत नाही. आणि इट प्रोव्हाइड लिटल अपॉर्च्युनिटी फॉर द ब्रीडर टू एक्सरसाइज ही स्किल. तर याचा मराठीत अर्थ असा होतो की ब्रीडरला याच्यामध्ये संधीच नाही. त्याचे जे स्किल आहेत, त्याचे जे टेक्निक्स आहेत, हे टेक्निक्स यूज करण्याचा काही स्कोप नाही किंवा याच्यामध्ये करायची गरज नाही. कारण इथं नॅचरल सिलेक्शनला आपण फेवर करतो किंवा नॅचरल सिलेक्शनला प्रिफर करतो. म्हणून ब्रीडरला इथं F6 जनरेशनपर्यंत काही काम नाही. म्हणजे काही काम नाही अर्थात सिलेक्शनचा काही त्याच्यामध्ये रोल नाही, फक्त नॅचरल सिलेक्शनला प्रिफर केलं जातं. आर्टिफिशियल सिलेक्शनचं काही काम नाही. आणि लार्ज नंबर ऑफ प्रोजिनीज जर का समजा याच्यामध्ये मिळाल्या, शेवटी काय जनरली याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ प्रोजिनी मिळते आणि ते त्याची हँडलिंग हे शेवटी खूप अवघड होऊन जाते, कारण बल्किंग करत असतो ज्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये पेडिग्री रेकॉर्ड घेतलं जात नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकते, जे काही इनहेरिटन्स आहेत, कुठल्या जिनोटाइपमध्ये कशा प्रकारचं इनहेरिटन्स आहे, या प्रकारची इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर ट्रेट्सच्या बाबतीत इथे ठेवली जात नाही किंवा रेकॉर्ड केली जात नाही. म्हणून इथे कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन तिथे मिळत नाही त्या प्लांटच्या बद्दल किंवा त्या जिनोटाइपच्या बद्दल या प्रकारच्या ब्रीडिंग मेथडमध्ये. आणि काही केसेसमध्ये खूप कमी प्रकारचं किंवा खूप कमी तीव्रतेने नॅचरल सिलेक्शन होतं. कारण एखाद्या वेळेस काय होऊ शकते, वातावरण खूप फेवरेबल असू शकते आणि फेवरेबल इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये कसल्याही प्रकारचं सिलेक्शन होत नाही. जेव्हा स्ट्रेस कंडिशन असते, जेव्हा एखादं शॉक त्या पिकाला मिळत असतो, तेव्हा तिथे नॅचरल सिलेक्शन होत असतं. तेव्हाच तिथे चांगले जिनोटाइप जगतात आणि जे खराब जिनोटाइप किंवा आपण असं म्हणू की ससेप्टेबल जिनोटाइप, डिसीजला असेल किंवा एखाद्या दुष्काळाला असेल, असे जिनोटाइप तिथं स्ट्रेसमुळे मरतात. आणि जे स्ट्रेस रेजिस्टन्स असतील, कुठले बायोटिक असेल किंवा अबायोटिक स्ट्रेस असेल, म्हणजे डिसीजला जे रेजिस्टन्स करणारे कॅरेक्टर असतील किंवा प्लांट असतील, तेच फक्त तिथं जगतात जर का समजा स्ट्रेस असेल. मग कधी काळी एखाद्या जनरेशनमध्ये स्ट्रेसच आला नाही
तर तिथे नॅचरल सिलेक्शन होईल का? नाही होणार. मग नॅचरल सिलेक्शन होण्यासाठी तिथे अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फॉर्म व्हावं लागतात आणि याच्यासाठी वेटिंग करावं लागते. प्रत्येक जनरेशनला हे होत नाही, म्हणून बल्क ब्रीडिंग मेथड हे कॉमनली यूज करत नाही. आणि ऑफ सीझनमध्ये अशा प्रकारचं जनरेशन्स ॲडव्हान्समेंट केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं म्हणलं तर जनरेशन वाढवण्यासाठी इथे ऑफ सीझनमध्ये क्रॉप ग्रोन केल्या जात नाही किंवा ग्रीन हाऊसमध्ये क्रॉप ग्रोन केल्या जात नाही, कारण इथे फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन नाही पाहिजे, इथे अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स पाहिजे, जेणेकरून तिथे चांगले जिनोटाईप नॅचरल सिलेक्शनद्वारे निवडले जातील. त्यानंतर अचिव्हमेंट्स काय आहेत? बल्क ब्रीडिंग मेथड जे आहे हे वाईडली पिकामध्ये यूज केल्या जात नाही. भरपूर याचे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे हे यूज केले जात नाही. त्यापैकी पहिला म्हणजे या ब्रीडिंग मेथडला भरपूर वेळ लागतो, लॉंग टाईम रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर ब्रीडरचं स्किल याच्यामध्ये यूज करण्याचं रोल नाही, म्हणजे फक्त नॅचरल सिलेक्शन केलं जातं. कसल्याही प्रकारचं ब्रीडरला याच्यामध्ये नॅचरल आर्टिफिशियल सिलेक्शनला वाव नाही. फक्त F6 जनरेशन नंतर थोडं त्याला आर्टिफिशियल सिलेक्शन करायला थोडासा चान्स आहे. या बल्क ब्रीडिंग मेथडच्या मदतीने USA मध्ये बार्ली पिकामध्ये फक्त अरेवाद, बीचर, ग्लॅशियर अँड जेम या प्रकारच्या व्हरायट्या अटलास आणि वेगून हे 2 क्रॉस करून बनवले आहे. आणि इंडियामध्ये फक्त एकच पिवळ्या मस्टर्डमध्ये एक व्हरायटी बोल्ड साईजसाठी निवडली, त्याचं नाव आहे नरेंद्र राय. त्यासाठी जवळपास 90 कंपोजिट क्रॉस केले होते आणि तेव्हाच एक जिनोटाईप बनला, म्हणजे नरेंद्र राय. तर अशा या गोष्टींमुळे हे ब्रीडिंग मेथड जास्त तरी प्रचलित नाही किंवा जास्त यूज करत नाही क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी. त्यानंतर आपण डिफरन्स पाहणार आहोत पेडिग्री मेथड आणि बल्क ब्रीडिंग मेथडमध्ये. पेडिग्री मेथडमध्ये IPS जे आहे, इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन, हे F2 आणि F2च्या नंतरच्या जनरेशनपासून कंटिन्युअसली केलं जातं. आणि बल्क ब्रीडिंग मेथडमध्ये अशा प्रकारचं इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन हे केलं जात नाही, फक्त बल्किंग केली जाते. त्यानंतर आर्टिफिशियल सिलेक्शन पेडिग्री मेथडमध्ये जनरली केलं जातं आणि बल्क ब्रीडिंगमध्ये आर्टिफिशियल सिलेक्शनला काही वाव नाही, फक्त नॅचरल सिलेक्शन हे केलं जातं. त्यानंतर पेडिग्री मेथडमध्ये पेडिग्री रेकॉर्ड्स मेंटेन केला जातो, ज्यामुळे प्रत्येक जिनोटाईपचा इनहेरिटन्स पॅटर्न कसा आहे हे आपल्याला माहिती होते. बल्क ब्रीडिंगमध्ये पेडिग्री रेकॉर्ड मेंटेन केलं जात नाही आणि प्रत्येक प्लांटचा किंवा ट्रेट्सचा आपल्याला इनहेरिटन्स पॅटर्न हे कसा आहे हे सांगता येत नाही बल्क ब्रीडिंग मेथडमध्ये. आणि पेडिग्री मेथड याला जवळपास 12 वर्ष लागतात एखादी व्हरायटी निर्माण करण्यासाठी, परंतु बल्क ब्रीडिंग मेथड जर वापरली तर 12 वर्षापेक्षाही जास्तीत जास्त 30 वर्षसुद्धा या ब्रीडिंग मेथडच्या मदतीने व्हरायटी डेव्हलपमेंटसाठी लागू शकतात. आणि पेडिग्री मेथड हे जनरली भरपूर अशा मोस्ट ऑफ दी पिकामध्ये वाईडली यूज केली जाते. आणि बल्क ब्रीडिंग मेथड हे जनरली बऱ्याच पिकामध्ये वापरली जात नाही, काही पिकामध्ये फक्त वापरली जाते, जसे की काही फॉरेस्ट क्रॉप आहेत याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे लिमिटेडली यूज केलं जाते. आणि पेडिग्री मेथड जी आहे याच्यामध्ये ब्रीडरला त्या ब्रीडिंग प्रोग्रामवरती क्लोज अटेन्शनने लक्ष द्यावे लागते. बल्क ब्रीडिंग मेथडमध्ये अशा प्रकारचं क्लोज अटेन्शन ब्रीडरला द्यावं लागत नाही. आणि पेडिग्री मेथडमध्ये जे काही पॉप्युलेशनची साईज आहे ही साईज कमी असते, कारण याच्यामध्ये जे काही सेग्रिगेटिंग मटेरियल्स आहेत हे हँडल करावे लागत नाही, जास्त नसते याची पॉप्युलेशन साईज. परंतु बल्क ब्रीडिंग मेथडच्या एंडमध्ये पॉप्युलेशन साईज हे भरपूर मोठी असते. पेडिग्री मेथडमध्ये ऑफ सीझन नर्सरीज आणि ग्रीन हाऊस याच्यामध्ये जनरेशनचा ॲडव्हान्समेंट करण्यासाठी वापरली जाते. आणि बल्क ब्रीडिंग मेथडमध्ये अशा प्रकारचं जे काही जनरेशनचं ॲडव्हान्समेंट करायचे असतात पुढचे जनरेशन ग्रोईंग करण्यासाठी,
अशा प्रकारचं ऑफ सीझन नर्सरीज आणि ग्रीन हाऊस वापरलं जात नाही. पेडिग्री मेथडमध्ये सिग्रिगेटिंग पॉप्युलेशन्स हे स्पेस प्लांटेड केल्या जाते आणि बल्क बेडिंग मेथडमध्ये सिग्रिगेटिंग पॉप्युलेशन हे स्पेस प्लांटेड करत नसतात, फक्त आणि फक्त बल्किंग केली जाते.